घटना आहे प्राध्यापक सचिनची. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये राहणारा सचिन एक हुशार आणि जबाबदार प्राध्यापक. विद्यार्थ्यांमध्ये प्रिय, मित्रांसाठी आधारवड आणि कुटुंबांसाठी आनंदाचा झरा. त्यानं कष्टानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि समाजात प्रतिष्ठा मिळवली. त्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती. एक प्रेमळ संसार, नीतिमूल्यांवर आधारलेलं आयुष्य आणि समाजात आदर्श शिक्षक म्हणून ओळख मिळवण्याची धडपड. सचिनची बुद्धिमत्ता आणि त्याचा संयमी स्वभाव बघूनच त्याचं लग्न एका सुशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलीशी ठरवण्यात आलं. लग्न हा फक्त दोन व्यक्तीचा नव्हे तर दोन कुटुंबाचा सहयोग असतो. त्याच्या घरच्यांनी आनंदाने ही नववधू घरात आणली. पण पुढे त्यांना कुठे माहीत होते की ही नववधू पुढे जाऊन त्यांच्या संसाराचा शेवट करणार आहे. सचिनने लग्न एका वनपाल पदावर कार्यरत असलेल्या धनश्री नावाच्या मुलीशी ठरलं. दोन्ही कुटुंबाने आनंदाने हा सोहळा पार पाडला. सुरुवातीच्या काही दिवसातच दोघांमध्ये घट्ट नातं तयार झालं. सचिन धनश्रीवर मनापासून खूप प्रेम करत होता. तिच्या प्रत्येक गोष्टीकडे तो विशेष लक्ष द्यायचा. तिनं सासरी आल्यावर तिला सगळ्या जबाबदाऱ्यात सामावून घेतलं. सचिनने तिच्या स्वप्नांसाठी प्रोत्साहन दिलं. त्याच्या दृष्टीने लग्न म्हणजे त्यांचं आयुष्यभराचं नातं होतं. दोघंही सरकारी नोकरीत असल्यानं त्यांच्या संसाराला कोणतीच आर्थिक अडचण कधी आली नाही. पण ज्या नात्याला त्याने आयुष्यभर जपायचं ठरवलं होतं तेच नातं काही दिवसानंतर मात्र बायकोला नकोसं झालं होतं. सचिनच्या संसारात जेव्हा तो पूर्णपणे रमला होता तेव्हा त्याच्या पत्नीच्या आयुष्यात मात्र एक वेगळंच वळण येत होतं. तिच्या कार्यालयातील एका सहकार्याबरोबर तिचं गुप्त प्रेम संबंध सुरू होते. सुरुवातीला फक्त बोलणं, हळूहळू मॅसेजेस, मग गुपचूप भेटीगाठी हे सगळं सुरू झालं. तिच्या वागण्यातला बदल सचिनला जाणवू लागला. आधीचं हसतं-खेळतं वागणं थोडं गंभीर झालं. मोबाईल नेहमी हातात राहू लागला. उशिरापर्यंत ऑफिसच्या कामे असल्याची कारणं सांगितली जाऊ लागली. एक दिवस सचिनने सहज तिच्या फोनकडे पाहिलं, पण तिने लगेच तो बाजूला ठेवला. तिच्या डोळ्यात पहिल्यासारखा ममतेचा ओलावा नव्हता. एके दिवशी सचिनच्या कानावर तिच्या अफेअरबद्दल काही गोष्टी आल्या. त्यानं स्वतःच तिच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. काही पुरावे मिळताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर अनेकदा भेटत होते. गुपचूप कॉल्स, चॅट्स चालू होत्या. सचिनला ते सहन होईना. एक दिवस त्याने तिला समोर बसवलं आणि विचारलं, "सांग, हे खरं आहे का? तुझं कोणासोबत तरी अफेअर चालू आहे का?" ती काही वेळ शांत राहिली आणि मग निर्विकार चेहऱ्यानं उत्तर दिलं, "हो, मी त्याच्यावर प्रेम करते." ह्या एका वाक्यानं सचिनचा आत्मा हादरला. तो जिच्यावर प्रेम करत होता, जिच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं स्वप्न बघितलं होतं, तिनंच त्याच्याशी असा विश्वासघात केला होता. पण सचिनला वाटले चुकली, ती सुधारेल आणि राहील सोबत. पण तिच्या मनात सचिन हा अडचण ठरत होता. पत्नीचा प्रियकर काहीसा गरीब होता. तिच्या नवऱ्याची संपत्ती त्याला हवी होती. दोघांनी मिळून एक क्रूर कट रचला, सचिनला संपवायचा, ज्यामुळे सर्व व्यवस्थित होईल. त्या रात्री सचिन नेहमीप्रमाणे उशिरा घरी आला. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. त्याने पत्नीच्या वागण्याकडे बारकाईनं पाहिलं, पण तिने अगदी सहजपणे त्याचं आवडतं जेवण त्याला वाढलं. सचिनने सहज विचारलं, "आज अचानक माझ्या आवडीचं जेवण का?" ती हसली आणि म्हणाली, "अरे असं काही नाही, सहज केलं." तो शांत झाला. पण त्याला माहीत नव्हतं की त्याचं शेवटचं जेवण आहे. त्याला वाटलं तिला आपली चूक लक्षात आली. पण त्याच रात्री 1:15 वाजता सचिन गाढ झोपेत होता. त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर हळूच बेडरूममध्ये आले. प्रियकराच्या हातात एक पांढऱ्या रंगाचं औषध मिसळलेली कापडी पट्टी होती. पत्नीने हळूच बेडवर बसून सचिनच्या कपाळावरून हात फिरवला. तो अर्धवट जागा झाला आणि पाणी मागू लागला. त्या क्षणी प्रियकराने पट्टी त्याच्या तोंडावर घट्ट दाबली. सचिनने तडफडायला सुरुवात केली. त्याला समजलं की काहीतरी चुकीचं घडतंय. त्यानं जोरात किंचाळायला प्रयत्न केला, पण त्याचा आवाज बाहेर जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतली गेली होती. त्याच्या हातांनी बेडशीट घट्ट पकडली. त्यानं सुटण्यासाठी जोर लावला, पण पत्नीनं दोन्ही पायांनी त्याला घट्ट दाबून ठेवलं. अर्धवट शुद्धीत असलेल्या सचिनला आता गुदमरायला लागलं होतं. तेवढ्यात प्रियकराने जवळ घेतलेला 2 फूट लांब दोरखंड काढला आणि सचिनच्या मानेभोवती घट्ट आवळला. त्याचा चेहरा लालसर होऊ लागला. डोळे बाहेर येण्यासारखे वाटत होते. तो तडफडत होता.
दोन्ही हातांनी गळा सोडण्याचा प्रयत्न करत होता, पण दोघं मिळून त्याचा गळा दाबत होते. आता तो धडपडत नव्हता. त्याच्या हातांनी शेवटचा झटका दिला आणि तो थांबला. सचिन मृत झाला होता. पतीचा जीव घेत असताना पत्नी मात्र शांत उभी होती. तिच्या डोळ्यात ना पश्चाताप होता ना दुःख. प्रियकराने त्याच्या नाकाजवळ हात ठेवून तपासलं आणि तो हसत म्हणाला, काम झालं. सकाळी पत्नी जोरात किंचाळली, सचिन उठत नाहीये. घरचे लोक धावत आले. डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की तो आधीच मृत झालेला आहे. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हा हार्ट अटॅक आहे, पण पोलिसांनी शवविच्छेदनाचा अहवाल तपासला आणि त्यांना कळालं की हा नैसर्गिक मृत्यू नसून खून आहे. चौकशीत पत्नीच्या वागण्यात आणि जबाबात तफावत दिसून आली. पोलिसांनी तिच्या फोन कॉलचा मागोवा घेतला, प्रियकराचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि मग दोघांना वेगळं बसवून चौकशी केली. शेवटी ती मानसिकदृष्ट्या खचली आणि तिने कबुली दिली, हो, आम्ही दोघांनीच मिळून त्याचा खून केला. प्रियकरालाही अटक झाली. सचिनने जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच त्यानं आपल्या मृत्यूचं कारण बनताना पाहिलं. हा फक्त खून नव्हता, तर विश्वासाचा, प्रेमाचा आणि माणुसकीचा घात होता. पत्नी आणि तिचा प्रियकर दोघेही जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, पण त्याचा निष्पाप आत्मा अजूनही विचारतोय, मी कुठे चुकलो. ही केवळ एक हत्या नाही, तर एका माणसाचा उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांची घटना आहे. सचिनचं जीवन एका रात्रीत संपलं, पण त्याच्या घटनेनं समाजाला एक धडा दिला. प्रेम आंधळं असलं तरी विश्वास मात्र डोळस असावा. एखादी व्यक्ती अचानक बदलली, संशयास्पद वागू लागली किंवा तुमच्याशी दुरावा वाढवू लागला तर त्याकडे गांभीर्याने पहा. अशा परिस्थितीत संवाद साधून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही नात्यात फसवणूक आणि कपट केल्याने अनेकांचे संसार, आयुष्य उद्ध्वस्त होतात. खोटेपणाने मिळवलेलं सुख अल्पकाळ टिकतं, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.